हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच अक्षता तळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी तुम्हाला इथं दाखवत आहे माझं संध्याकाळचं रुटीन. तर मी आधी बाळाला सगळं व्यवस्थित त्याचं करून घेते. तो आता झोपेतून उठला, आता त्याला कपडे वगैरे घातले आणि त्या दोघांना इथे खेळायला सोडलं. तर आता बरंच जण म्हणतील की दिवाणवर त्याला असं टाकले, तर मी दिवाणवरच त्याला खेळायला ठेवते. कारण की तो खाली जर त्याला खेळायला टाकलं, त्याच्या खाली जे आपण वस्तू टाकू गोधडी वगैरे तो त्याच्या बाहेर यायला बघतो. मग त्याला मी दिवाणवरच ठेवते. तर दिवाणच्या खाली मी असं प्लॅस्टिक कवर आथरलेलं आहे, जेणेकरून त्यांनी सू वगैरे केली तरी फक्त बेडशीट ओढलं होतं. तर सध्या त्याला मी वॉशेबल डायपर घातलं होतं तिथं, कारण की कामं रुपेपर्यंत तेव्हा डायपर घातलं तर त्यात तो निवांत राहतो आणि आपल्यालाही सारखं सारखं म्हणजे हे करावं लागत नाही, त्याचे कपडे चेंज करावं लागत नाही. तर इथे मी माझं उरकून घेतलं, झाडून वगैरे घेतलं. तर लागले होते मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर दुपारी ही भांडी घासून ठेवली होती. तर त्यानंतर मग आता स्वयंपाकाला लागायच्या आधी माझं सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चहा. तर मग आधी चहा ठेवला, चहा प्यायला घेतला. चहा करता करताच म्हणलं भाजीचं काय करायचं आहे ते बघावं. तर एकीकडं चहा ठेवला, दुधाला शाई आली होती, ती शाई काढून ठेवली मी. तर त्यानंतर मग हे सगळं स्टोअर करून ठेवलं ना मला घ्यायला आणि करायला भाजी सोपं पडतं. मग म्हटलं मटकी आहे तर मटकीची भाजी करू. मेसला पण करायची होती. मेसचे माझ्याकडे डबे आहेत, ते तुम्हाला पुढं दिसलंच. तर माझी घरगुती मेस आहे, आधी भरपूर होते पण मी आता प्रेग्नेन्सीमुळे थोडेसे लोड कमी केला आहे माझा, कारण की शिजर झालेला आहे आणि त्यात सगळा लोड म्हणलं का मग खूपच माझ्यावर ताण येतं. बाळ पण पाहायचं, डबे पण पाहिजे, घरातली कामं पण असतात, त्याच्यात माझी दुसरी मुलगी पण आहे, तिचं पण शाळेचं असं सगळंच इन्क्लूड असतं त्याच्यात. तरी माझं सारखं ना सारखं काही ना काही चालू असतं. तर इथं मस्त आम्ही दोघी चहा पिलो, त्याच्यासोबत थोडंसं खेळले मी. नंतरून मग त्याला खेळवता त्याचं खेळायचंच काम चालू होतं. मग म्हटलं जाऊ दे, हा खेळतोय तोपर्यंत आपली भाजी वगैरे होऊन जाईल. तो माझी भाजी बिजी होऊस तर आरामशीर खेळतो. तर मग मी चहा पिऊन घेतला आणि मग नंतर लागली भाजीच्या तयारीला. तर भाजी करायची होती मला मटकीची आणि एकीकडे करायचं होतं खिचडी भात. तर त्यासाठी मी आधी दोन्हींसाठी सगळं वाटण काढून घेतलं, म्हणजे जे जे साहित्य लागणार आहे मला. म्हणजे एकदा सगळं चिरून घेतलं का 2 गॅसवर पटापट दोन्ही होऊन जाईल, बाळ पण खेळतं आहे तोपर्यंत. कारण की बाळाला बघून मला हे सगळं ॲडजस्ट करायचं असतं. आणि त्याचं मी कसं ठेवलं आहे ना, तो आंघोळ करून घातल्यावर भरपूर वेळ झोपतो, त्यामुळं मग त्यावेळेत मी बाकीची माझी कामं करून घेते. आणि मग तो उठला ना तर त्याचं थोडंसं त्याच्याकडे लक्ष देते, त्याला खाऊ पिऊ घालायचं. म्हणजे त्याला सगळं ओके झालं का मग मी स्वयंपाकाला लागते. म्हणजे माझी भाजी भात वगैरे पीठ मळून होईपर्यंत तो मस्त खेळतो. मग त्यानंतर मी त्याला झोपी लावते. तर इथं मी घेतले होते भाजी आणि भात बनवायला, मध्येच तेल संपलं, मग तेल काढलं. त्यानंतर लागले मग मी स्वयंपाकाला. तर एकीकडे कुकरला भात टाकणार होते आणि दुसरीकडे मटकी टाकणार होते. मेसच्या डब्यांना म्हणजे मी असंच घरगुती आपला जसं स्वयंपाक असतो तोच करते आणि आम्हीसुद्धा तोच स्वयंपाक खातो. असं काही नाही की इकडं वेगळं तिकडं वेगळं करत बसते. मलाच एखाद दिवशी बाळामुळं मी थोडीशी वेगळी भाजी करते, कमी तिखटचं, भाजी तिखट झालेली असेल, नाही तर माझं शक्यतो दूधच खाणं असतं. तर मग इकडं दोन्हीकडं 2 करून घेतलं, वाटून घेतलं आणि मग मी लागले भाज्या झाल्याच्या नंतर मग मला पीठ मळायचं होतं, पण मध्येच बाळ उठलं होतं. तर आधी इकडं मग म्हटलं भाजी टाकून घ्यावात. सानू त्याच्यासोबत तर खेळतच होती. तर बऱ्याच जणींचं कसं असतं ना, म्हणजे बापरे एवढं नाही, आपण जर ठरवलं ना आपण सगळं करू शकतो असं मला म्हणायचं. तर माझंही आता म्हणजे मी लिटरली सांगते, मला कालच 2.5 महिने झाले. मी 1 महिना झाले कामाला लागली, घरातली कामं करते. फक्त 1.25 महिना 1.5 महिना असं काहीतरी मी आराम केला असेल. त्यानंतर मी कामाला लागली. एवढं काम म्हटल्यावर थोडंसं कमरावर वगैरे ताण येतो, पण चला काहीतरी करून दाखवायची जिद्द आहे, आपल्याला करायचंच आहे. तर हे विचार मनात ठेवून मी हे सर्व करते. तुमच्या प्रतिसादाची मला खरंच खूप गरज आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ आपली कंटिन्यू पाहत चला. तर मग इकडं मटकी टाकून घेतली आणि दुसरीकडे भात टाकून घेतला. तर यासाठी मी कांदा टमॅटो बायनो जेवढं सगळं लागते तेवढं चिरून ठेवलं होतं. तर मग तीच बाळ थोडंसं रडायला लागलं होतं. मग म्हटलं चला याच्यासोबत थोडंसं खेळूया. तोवर माझं तिकडं ते हे करून पण झालं होतं, भात आणि भाजी शिजायला टाकून झाली होती. मग त्याच्यासोबत थोडंसं खेळले. त्यानंतर मग पीठ मळायला घ्यायचं होतं, पण बाळाला म्हटलं झोपी लावा त्याला, कारण की झोप आली होती. मग त्याला झोपी लावलं. मी तेच करते, म्हणजे भाजी भात होऊसपर्यंत त्याला खेळून देते, म्हणजे त्यानंतर मग तो झोपला की मला पीठ वगैरे मळून चपात्या बनवता येतात. मग
पीठ मळून घ्यायचं होतं, पण तो काय रडायचं हे होत नव्हतं. थोडंसं त्याचं रडणं सुरू झालं तर मग मी हातातलं सगळी कामं तशीच ठेवली, त्याला घेतलं आणि मग त्याला झोपी लावलं. मग त्यानंतर पीठ मळायला घेतलं. परातीत पीठ कधी ॲडजस्ट होत नाही, किंवा परातीत मला ते सीझरमुळं म्हणजे असं किचन ओटा आणि ते दोन्ही पण पोटापाशी येतं, त्याच्यामुळे मग मी याच्यात पीठ मळते. आणि जास्त क्वांटिटी असली ना मग याच्यात पीठ मळायला सोपं पडतं, म्हणून आम्ही याच्यातच पीठ मळतो. तर मग मी इथं घेतलं पीठ मळायला. म्हणलं चला पीठ मळून घेऊया. पीठ मग 10 मिनटं रेस्टला ठेवलं ना मग चांगलं भिजतं. असं असतं माझं की पीठ मळून घ्यायचं, बाळाला झोपी लावायचं आणि मग चपात्याला लागायचं. पण कधीतरी तो आधी झोपायचा असतं त्याला किंवा काय, मग असं टाईम जसं ॲडजस्ट होईल तसं मी करते. तरी तेवढं पीठ मळून घेतलं. पीठ याच्यात मळायला इझी होतं आणि पटकनही मळलं जातं. आणि मला सगळ्या गोष्टी उभं राहूनच लागतात, मला बसून नको वाटतं. कारण की बसून नाही आवडत मला, म्हणजे माझा वेळ जास्त जातो बसून काम करायला. उभं राहायची सवय लागली तर मग मी इथं सगळं चपात्याला लागली. चपात्या पटापटा करून घेतल्या, कारण की बाळ झोपले तोपर्यंतच चपात्या बनवायच्या असतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, डबे जर कमी जादा असे असतात, मग जास्त असलं की वेळ जातो, तोपर्यंत तो उठतो. मग तेवढं ॲडजस्ट होत नाही सगळं. पण म्हटलं चला जेवढं होईल तेवढं, कारण की नंतर संध्याकाळी आमचे आवं येतात 6:30 वाजता. ते आल्याच्या नंतर ते पण मला भरपूर मदत करतात कामात. म्हणजे असं काही नाही की तूच कर बाबा मी करणार नाही, ते मला प्रत्येक गोष्टीला म्हणजे घरच्या कामात किंवा काय बाळाला सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतात. फक्त त्यांचं एवढं आहे की मी तुझे व्हिडिओ काढणार नाही, मला मी काढलेले व्हिडिओ तुला आवडत नाही, त्यामुळं मी काही काढणार नाही आणि मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. बाकीचं काही नसतं त्यांचं. तर मग संध्याकाळचे डबे तेच भरतात, कारण की मग बाळ झोपले तोपर्यंत एवढं सगळं उरकायचं असतं. मग माझ्या चपात्याच चालू होत्या, मग त्यांनी घेतले डबे लावायला. इथं सगळे डबे व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर मग त्यांनी डबे भरायला सुरुवात केली. आधी सगळ्या डब्यांमध्ये थोडीशी वरची तरी असती भाजींची, ती टाकून घेतात आणि मग नंतरून भाजी करते. मग त्यांनी भाजी वगैरे विकली तोपर्यंतही बाळीकडे झोपलेलंच होतं. मग नंतरून भात भरायला घेतला. त्यानंतर मग खिचडी भात केला. तर म्हणजे असं वेगवेगळा मेनू करत राहते मी. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत पुढं सांगत चालेल मी काय काय मेनू बनवते, म्हणजे कसं बनवते. तर माझ्या अर्ध्या चपात्या झाल्या होत्या, पण अजून पण अर्ध्या चपात्या बाकी होत्या. पण इथं घामाने अक्षरशः मला हे झालं होतं, असं झालं होतं की मी फॅन खाली जाऊन बसावं. खूप दम लागतो किंवा उभं राहून थोडासा स्ट्रेस आल्यावानी होतो. पण काय करणार, आपलं नशीब पलटायचं म्हणल्यावर कष्ट तर करावंच लागणार ना, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तर मग अजून राहिलेल्या बाकीच्या थोड्याशा चपात्या होत्या, त्या करून घेतल्या. आणि काय लाईटीचं मला कळतच नव्हतं. लाईट इतक्या वेळा गेली काल, पण आमच्या बाहेर इथं बघू शकता तुम्ही लाईट गेलेली होती. तर मोबाईलच्या टॉर्चचा एवढा उजेड होता, त्याच्यातच मग राहिलेल्या चपात्या बनवल्या. त्यानंतर मग चपात्या झाल्याच्या नंतर मी भाकर खाते. मग आहो म्हणले मलाही भाकर कर. मग त्यांना आमच्या दोघांपुरतं 2 भाकरी बनवल्या इथं. आता परत ताट घे किंवा हे कर, मला खूप कंटाळा आला होता. मला असं झालं होतं कधी हे सगळं उरकल. तर मग मी ज्याच्यात मी चपात्याचं पीठ मळलं त्यातच भाकरीचं पीठ मळून घेतलं आणि पोळपटावरच भाकरी बनवल्या. पटकन 2 अशा भाकरी बनवून घेतल्या. आणि मग त्यानंतर एवढा पसारा आवडायचा होता मला, अक्षरशः असं झालं होतं की मी आता झोपून घ्यावं. रोजच मला असं होतं, कारण की शिजरमुळं थोडंसं थकवा ताण येतो, त्यामुळं मग तसं होतं. मग म्हटलं नाही, थोडा वेळ बसले, लाईट परत गेली. असं लाईटीचं चालूच होतं 11पर्यंत. मग असंच करता करता बाकीचं काम करून घेतलं. तोपर्यंत मी इकडे डबे भरून झाले होते. नंतर एवढे भांडी घासायची होती, पण भूक पण लागली होती. म्हटलं चला आधी जेवण करून घेऊयात आणि मग नंतर हा पसारा सगळा आवरूयात. गॅस एवढा नाही खराब होत माझा, कारण रोजची सवय लागलेली. त्यानंतर भांडी तर पडतात. भांडी म्हणजे काय विचारायचंच नाही. तर मग तोपर्यंत हा उठला होता, मग त्याला काढलं, त्याला खेळवलं थोडंसं. त्याच्यासोबत आम्ही दोघी खेळत बसलो. मग ते गेले ते डबे घेऊन, त्यांना उस्तर याच्यासोबत खेळले. मग तोच खेळत होता तोपर्यंतच म्हणलं चला जो खेळतोय त्याचा मूड फ्रेश आहे तोपर्यंतच आपण जेवण करून घेऊ. मग आम्ही जेवायला बसलो. जेवण झालं आणि त्यानंतर मग मी हे सगळं क्लीन केलं. तोपर्यंत वाजले होते 11. रोजचाच टाईम आहे 11 होतातच एवढं उरकेपर्यंत. तर असा होता माझा संध्याकाळचा रुटीन. तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.